रसिका हो, आपल्या दैनंदिन आयुष्याशी घट्ट नातं सांगणारा एक सुंदर विषय घेऊन आलो आहोत. परसबागेतील कंदमुळं आणि भाज्या. आजच्या धावपळीच्या युगात घरच्या परसबागेत हिरवाई उगवणं ही केवळ छंदपूर्ती नाही, तर शरीरात आरोग्य आणि मनात शांतता भरण्याचा उत्तम मार्ग आहे. आपल्या आजूबाजूला सहज मिळणाऱ्या कंदमुळं, पारंपरिक भाज्या, त्यांची लागवड, पोषण मूल्य आणि त्यातून मिळणारी ताजी रसायनमुक्त अन्नसंपदा यावर आपण बोलणार आहोत. त्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मिलन राणे आलेले आहेत. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. बरं मॅडम, मला सांगा, परसबाग म्हणजे काय? परसबाग म्हणजे आपल्या आजूबाजूला जी जमीन जागा आहे त्याच्यातच, म्हणजे घराच्या समोरच्या अंगणात, मागच्या अंगणात, आजूबाजूला जे आपल्याला रोजच्या वापरासाठी कोथिंबीर, मिरची वगैरे जी भाजीपाला उगवतो, आपल्याला काय फळं हवं असतील ती आपण उत्पादन म्हणजे लावतो आणि त्याच्यापासून आपल्याला काही मिळतं, त्या छोट्याशा जागेलाच आपण परसबाग म्हणू शकतो. किंवा आपण अगदी परसबाग कुंडीपासून गच्चीवर सुद्धा छोटीशी परसबाग आपण करू शकतो. कुंड्यांमध्ये पण वेगवेगळ्या रोपटी लावून आपण परसबाग करू शकतो. म्हणजे परसबागेला अशी काही खूप मोठी जागा लागते असं नाही. आपण जिथे आपलं राहतो तिथे आपण आपल्या सोयीनुसार परसबाग करू शकतो. तर घरच्या परसबागेत कोणती कंदमुळं आणि भाज्यांचं आपण पीक घेऊ शकतो? घरच्या परसबागेमध्ये म्हणजे आपण कंदमुळं, कणगी, रताळं, सुरण तर आपल्याकडे आजूबाजूला म्हणजे लावतोच आपण बागेत, किंवा हे कनारे, अळू, हळद यासारखी कंदमुळं आपण घेऊ शकतो परसबागेत. त्याच्यासाठी काय जास्त मेहनत करावी लागत नाही कंदमुळांना. आणि त्यामध्ये भाज्यांचं कसं काय? आता भाज्या आपण कशा छोटासे वाफे करून, गादी वाफे बनवून त्याच्यावर आपण पालेभाजी, नंतर आपण ह्या फळभाज्या, गाजर, बीट सारख्या भाज्या, भेंडी, गवार, अशा वेगवेगळ्या भाज्या आपण परसबागेत घेऊ शकतो, ज्या आपल्याला रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होऊ शकतो. बरं, भाज्यांमध्ये काही प्रकार घेता का तुम्ही? हो, म्हणजे आपण पहिला सुरुवातीला त्या वाफ्यावर पालेभाज्या घेतल्या, की सेकंड राऊंडला आपण तिथे गाजर, बीट सारख्या घेतल्या, नंतर शेंगभाज्या म्हणजे गवार सारख्या भाज्या घेतल्या, घेवडा, म्हणजे व्हरायटी ऑफ भाज्या आपण परसबागेत घेऊ शकतो एकाच त्या ह्याच्यात रोटेशन करून. पालेभाजीमध्ये कोणते प्रकार घेता? पालेभाजीमध्ये आम्ही मुळा, पालक, लाल माठ, मेथी, शेपू, आता थंडीच्या दिवसात मोहरी, अशा भाज्या आपण घेऊ शकतो. रोजच्या वापरासाठी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, 1-2 झाडाची टोमॅटोची पण आपण त्यात लावू शकतो. म्हणजे पालेभाज्या घेताना तुम्ही जास्त उत्पन्न कशाचं असतं? तर पालेभाजीमध्ये कसं पालक, मुळा, लाल माठ हे असं नुसतं म्हणजे पेरलं तरी ते उगवतं. आपण जसं चांगली माती व्यवस्थित केली, थोडंसं त्याच्यात म्हणजे गांडूळ खत, हे सेंद्रिय खत टाकली की पालेभाज्यांना असं काही मोठं कष्टाचं काम करावं लागत नाही. व्यवस्थित त्याची हे केली ना की येतात पालेभाज्या. म्हणजे एकूणच असं वाटतं की किती सोपं आहे घरच्या घरी ताज्या भाज्या उगवणं. हो, तसं सोपंच आहे म्हटलं तर अवघड आहे. कुठल्याही कामाला थोडीफार मेहनती घ्यावीच लागते ना. सुरुवातीला वाफे तयार करणं, पाण्याचं नियोजन करणं, यासाठी थोडं आपल्याला कष्ट तर करावे लागणार. बरं, कंदमुळं आणि भाज्या लावण्यासाठी कोणती माती योग्य असते का? तर कंदमुळांना अशी भुसभुशीत माती लागते, की जेणेकरून ती आतमध्ये खोल घुसली पाहिजे. आणि त्याचा मग त्या भुसभुशीत मातीमुळे ते जशी आपण म्हटलं तर रताळी वगैरे अशी खोल जातात, चिनं. त्यामुळे त्यांना ते माती तशी पाहिजे. म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट असं मिश्रण करून जर आपण गड्डा करून त्यात ह्या भाज्या कंदमुळं लावली तर जरा व्यवस्थित होतात. किंवा कंदमुळं आपण अशीही जरी लावली तरी ती व्यवस्थित होतात. काही जास्त देखभाल करावी लागत नाही. जी कंदमुळं तुम्ही लावता त्यासाठी खोली तयार करताना त्याची काही उंची किंवा काही त्याला हे असतं का? म्हणजे आता सुरण वगैरे लावला तर त्याला थोडा मोठा खड्डा लागतो. कणगीला आपण खड्डा फार मोठा करत नाही, साधारण 1 मूळ आपण लावतो, त्याच्या आजूबाजूला ते छोटे छोटे कंद अजून तयार होतात. रताळ्याला पण आपण असं वाफा करतो ना, म्हणजे थोडी उंच जमीन केली
माती शेणखत वगैरे टाकून, तर त्याच्यात रताळी चांगली होतात. म्हणजे प्रत्येकाची खोली वेगवेगळी वेगवेगळी असते. अच्छा. म्हणजे सुरणासारखी जी कंदमुळं असतात ना, सुरण, कोनफळ किंवा हे, त्याला थोडा खड्डा आणि त्याच्यात व्यवस्थित पालापाचोळा, माती वगैरे घालून ते जरा करावं लागतं, म्हणजे त्याचा आकार थोडा मोठा होतो. बरं. आणि असं आपलं नुसतं जमिनीत पुरलं तर तेवढं त्याचं म्हणजे त्या पोषण मूल्य जी पाहिजे ती कमी पडतात. भाज्या लावताना पण आपण माती पहिली व्यवस्थित करून घ्यायची. बरं. त्याच्यावर शेणखत, गांडूळ खत, म्हणजे अशी सेंद्रिय खतं थोडी घालायची, जशी काय फार घालायची गरज नाही. आणि पाणी व्यवस्थापन त्याचं व्यवस्थित असलं पाहिजे. जास्त पाणी चालत नाही किंवा अगदी सुकूनही जाऊ दिली नाही पाहिजे मुळं. म्हणजे माती खरं तर परसबागेचा हृदय असते. हो, योग्य माती असेल तर हा. निम्म यश आपल्याला त्यातच मिळतं. मिळतं. परसबागेत कोणत्या वेलवर्गीय भाज्या कमी जागेतही चांगल्या वाढतात? कारलं, काकडी, बारामाही येणारं घेवडा, हां. तोंडली, हे आपण परसबागेत घेऊ शकतो. म्हणजे अगदी कोपऱ्याला जरी आपण ते लावले तरी होतात व्यवस्थित. घेवडा बघितला तर कायम शेंगा त्याला आलेल्याच असतात. हो, म्हणजे घेवड्याची बारामाही भाजी मिळते, तोंडली सारख्या वेलाची बारामाही भाजी मिळते. हो का? म्हणजे असे आपण परसबागेत आपल्याला हवे तसे घेऊ शकतो. हम्म. आणि जर शहरी घरांमध्ये जर त्याचं आपण व्यवस्थापन करायचं असेल तर कसं काय? तर शहरी घरांमध्ये म्हटलं तर प्रत्येक घराला छोटीशी गॅलरी असते हो. किंवा टेरेस असतं. त्याच्यावर आताच्या ह्या नवीन ह्याच्यात त्या ग्रो बॅग सारख्या बॅगा मिळतात. त्याच्यामध्ये माती भरून थोडंफार शेणखत, गांडूळ खत घालून आपण तिथेही घेऊ शकतो. हां. छोट्या छोट्या कुंड्यात, आता 4 कुंड्या म्हटल्या तर मिरची, टोमॅटो असं वेगवेगळी घेऊ शकतो पिकं. बरं. म्हणजे शहरी घरांमध्ये जर वेलवर्गीय भाज्यांचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर दोरीच्या सहाय्याने पण आपण त्याचं हो, अगदीच. व्यवस्थापन करू शकतो. म्हणजे कुंडीमध्ये एक छोटीशी काठी किंवा काही पुरून त्याच्या आधाराने वेली वाढू शकतात. किंवा आता त्याला प्लास्टिकचं नाही म्हणता येणार, पण सुंब किंवा सुतळ ह्यासारखं घेऊन आपण तिथल्या तिथे त्याला बांधून, म्हणजे अगदी वाढू न देता बरं. त्याचं तिथल्या तिथे जर व्यवस्थित हे केलं तर घेऊ शकतो आपण शहरामध्ये पण. बरं, कंदमुळं आणि इतर भाज्यांचं पाणी व्यवस्थापन कसं करता तुम्ही? कंदमुळं मोस्टली पावसाच्या पाण्यावरच होतात. बरं. त्याला असं वेगळं पाणी द्यावं लागत नाही. जसं पावसाच्या सुरुवातीला जर कंदमुळांची लागवड केली तर एक 5-6 महिन्यात ती तयार होतात. त्यामुळे त्यांना पाणी असं वेगळं द्यावं लागत नाही आणि कंदमुळांना पाणी कमी लागतं. त्यामुळे थोडीशी पाणी निचरा होणारी जमीन चांगली असते कंदमुळांना. आणि त्याच्यामध्ये असं साठून राहणार नाही पाणी, ह्याची काळजी घेतली पाहिजे. जर पाणी साठून राहिलं तर मुळं कुजू शकतात किंवा जे आपण कंद लावतो तेही खराब होऊ शकतात पाणी जास्त झालं तर. म्हणजे पाणी अति होणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे कंदमुळांच्या बाबतीत. आणि भाज्यांचं तर कसं आपण रेग्युलर ते बघतच असतो, म्हणजे बी लावण्यापासून भाजी काढण्यापर्यंत. तर आपण एक बघून पण त्याला पाणी देऊ शकतो की बाबा आज आपल्याला जमीन जरा ओलसर दिसते तर पाण्याची गरज नाही, आपण त्याला उद्या पाणी देऊ शकतो. किंवा एक असं ठरवून पण की जास्त ऊन असेल तर 1 दिवसाआड पाणी पाहिजे, ते आपण बघून करू शकतो त्याचं पालेभाजीचं व्यवस्थापन. जशी आपली तिथली परिस्थिती असेल किंवा जास्त उन्हाची जागा असेल तर थोडं पाणी जास्त लागतं, थोडी सावली असेल तर थोडं पाणी कमी दिलं तरी चालतं. म्हणजे गारवा राहिला पाहिजे पालेभाजीला. अगदी कडकडीत ऊन असलं की भाजी म्हणजे पानं पिवळी पडतात, व्यवस्थित वाढ होत नाही पालेभाजीची. कंदमुळांना ऊन लागतं, खूप ऊन लागतं. कंदमुळं उन्हात चांगले होतात. म्हणजे कंदमुळांची जी वेल असते ती सूर्यप्रकाशाकडेच धाव घेते. कुठल्याही आधाराने ती वाढते वेल, पण मुळांना ऊन नाही लागू द्यायचं जास्त. मुळं झाकली गेली पाहिजे. बरं. वेलीतूनच त्यांना जे पाहिजे पोषण ते वेलीतून कंदांना मिळतं. अच्छा. त्यामुळे ऊन कंदमुळांना ऊन जास्त लागतं. बरं, आता तुम्ही म्हणालात की कंदमुळं आहेत त्यांची मुळं झाकली पाहिजेत, त्यासाठी तुम्ही काय करता? मग कंदमुळाच्या मुळं झाकली जाण्यासाठी आम्ही त्याला आच्छादन करतो. बरं. एक झावळी किंवा गवत ह्याने ती मुळं झाकायची. म्हणजे काय, असं पावसाच्या पाण्याचा पण त्याच्यावर मारा होत नाही आणि जे आजूबाजूला रान उगवतं ते पण थोडं कमी होतं. आणि डायरेक्ट पाणी न गेल्यामुळे मुळात कंदाचं किंवा त्या मुळाचं संरक्षण होतं. अच्छा.
म्हणजे कुजण्याची पण पाऊस कुजण्याची शक्यता कमी असते. जास्त पाऊस आपल्याकडे कोकणात म्हटलं तर पाऊस जास्तच आहे. हो. मग त्या जास्त पावसाच्या वेळेला आपण पावसाळी पिकं घेतोच. शेतीची भात म्हणा, नाचणा, शेंगदाणा ही पिकं पाण्यावरच असतात, ती आपण घेतो. त्याच्याबरोबर आपण ही कंदमुळं पण घेऊ शकतो पावसात. असं म्हणजे पावसात जरा मोकळी जागा पाहिजे पालेभाजीला, की तिथे पाणी असं वाहून जाईल किंवा तिथे साठून राहणार नाही. बर. आणि जास्त त्या आपल्या पावसात भाज्या कमीच, पालेभाज्या, कारण आपल्याकडे पाऊसच जास्त असतो. त्यामुळे पालेभाज्या थोड्या कमीच असतात. पालेभाजीचं प्रमाण कमी असतं, पण ते कुजण्याचं पण जास्त हे असतं ना, शक्यता असते. परसबाग तयार करायची असेल तर साधारण किती जागा आणि मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते? जागा म्हणजे आपण कमीत कमी जागेत परसबाग करू शकतो. अगदी कुंडीपासून टेरेस गार्डन म्हणतो आपण तसं, गच्चीपर्यंत आपल्याला हवी ती आणि हवी तशी आपण परसबाग करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला चांगली माती, सुपीक म्हणजे ती, त्याच्यासाठी चांगलं बियाणं आणि पाण्याचं नियोजन, व्यवस्थापन हे महत्वाचं आहे. अगदी टेरेसवर म्हटलं तरी आपण झारीने भसा पाणी ओतलं तर नाही चालणार. ते ज्या कुंडीतनं पाण्याचं गेलं पाहिजे, म्हणजे त्या निचरा झाला पाहिजे पाण्याचा. बर. हे महत्वाचं आहे, पाणी भाज्यांना. पण त्यासाठी जागेचं प्रमाण किती असावं, काही प्रमाण असं आपण काही ठरवू शकत नाही. म्हणजे आता आपल्याकडे जास्त जागा आहे समजा, तर आपण अजून वाढवू शकतो ना. आपल्याला समजा कुंडीत घालायच्या ऐवजी आपण जमिनीवर वाफा करून घेऊ शकतो भाजी, म्हणजे उत्पादकता वाढवू शकतो मोठी जागा असेल तर. जागा नसेल तर आपण स्वतःपुरतं जेवढी जागा आहे तेवढ्यात मर्यादित आपण करू शकतो. जास्त जागा असेल तर आपण त्या वेगवेगळ्या व्हरायटी म्हणा किंवा वेगवेगळी आणखीन जास्त प्रमाणात, एक वाफ्याऐवजी आपण 2 वाफे करू शकतो. मग ते आजूबाजूला कोणाला द्या किंवा विक्रीला द्या, हेही आपण करू शकतो. म्हणजे हे सगळं जागेचं व्यवस्थापन असेल तसंच त्यानुसारच हो. तुम्ही ते आपण पीक घेऊ शकता. जशी आपल्याकडे जागा आहे त्याप्रमाणे आपण आपली स्वतःची परसबाग करू शकतो. अच्छा. तर मुलांसाठी कोणत्या भाज्या आणि कंदमुळं पोषकदृष्ट्या फायदेशीर आहेत? म्हटलं तर आपण सगळ्याच भाज्या, डाळी, कडधान्य ही पोषकच आहेत आणि त्याची आपल्याला गरज आहे. कंदमुळांची आता काय झालंय, आपल्या आहारात कमी झाली आहेत कंदमुळं बऱ्याच प्रमाणात. पण कंदमुळामुळे आपल्याला फायबर म्हणा, खनिज किंवा पिष्टमय हे सगळे आहे, त्याच्यात पोषण मूल्यानी भरपूर भरलेली कंदमुळं आहेत. पण आज आपण तेवढी आपल्या आहारात घेत नाही कंदमुळं, पण ती घेतली गेली पाहिजे. कणगीसारखे जे आहेत ते कंदमुळांना, रताळं, कणगी ही खाल्ली गेली पाहिजे. पण आता आपल्याकडे ती थोडी कमी खाल्ली जातात. काही मुलांना आपल्या त्याची ओळख पण नाहीये की ह्याला रताळं किंवा कणगी म्हणतात, हे माहिती नाहीये मुलांना. पण ते खाल्लं जावं याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना खाऊ घालू शकतो. त्याचे कटलेट करून म्हणा किंवा फ्राय, चिप्स काही करून आपण, जेणेकरून ती मुलं खाऊ शकतात आवडीने. म्हणजे व्हरायटी केली की मुलांना जरा आवडीने खातात. हो. आणि सध्या मुलं तर चवी बघत असतात प्रत्येक गोष्टीत. अगदीच चवीनेच खातात मुलं आजकाल. एखादं कंदमूळ त्यांना जर उकडून दिलं तर अगदीच. आता म्हणजे खरं तर उकडून खूप छान लागतात. मीठ घालून उकडून कंदमुळांना आणि काही करावंच लागत नाही. ते आपण भाजून किंवा उकडून खाऊ शकतो. पण मुलांना त्याची आजकाल ओळखच नाहीये ना, त्यामुळे त्याची चव माहीत नसल्यामुळे कसं खावं, म्हणजे काही असं नावं पण माहिती नाही. जसं की तुम्ही म्हणताय चिनं, हे माहितीच नाहीये ना मुलांना आजच्या, की चिनं म्हणजे काय, हाच प्रकार माहिती नाहीये. म्हणजे जी कंदमुळं आहेत त्यापासून तुम्ही म्हणजे कोणत्या फळापासून कोणता पदार्थ किंवा काय तयार करून मुलांना आपण कसं काय देऊ शकतो? आता भाज्या तर आपण करतोच, म्हणजे सुरणाची भाजी म्हणा, काप, कणगीची भाजी पण अगदी बटाट्यासारखी छान होते. अगदी बटाट्याला ऑप्शनल म्हणून पण आपण कंदमुळं वापरू शकतो. सगळं व्यवस्थित, म्हणजे त्याचं काही असं, म्हणजे मी वापरलेली आहेत, मला माहितीये, त्यामुळे मी बोलू शकते की त्याला काही फरक एवढा कळत नाही. की आता समजा आपण 4 बटाटे घेऊन आपण जर करतो तर त्याच्यात आपण 1 बटाटा आणि 3 कंदमुळं टाकून तेही करू शकतो. म्हणजे काही असं वेगळं नाही त्याच्यात वाटत. आपण रताळं तर नुसतं आपण उकडून खातो, मग त्याचे आपण छान काप करू शकतो किंवा गुलाबजाम, हलवा, रताळ्यापासून गुलाबजाम, छान गुलाबजाम, हलवा रताळ्यापासून बनतं की मुलं आवडीने खातात.
कणगीची पण अगदी आपण जशी भाजी करतो पिवळ्या बटाट्याची हा. तशी पण भाजी छान होते कणगीची. अच्छा. किंवा सुरणाची मसाला घालून भाजी बनवतो ते वेगवेगळ्या म्हणजे आपण भाज्या, चिप्स, कटलेट काही करू शकतो कंदमुळांपासून. म्हणजे सुरणाची आपण जी कापं करून एक जे मासे खात नाही त्यांना हा, ते त्यांच्यासाठी. खूप छान आहे. बरं. मग आपण म्हणतो ना सुरणाची कापं, केळ्याची कापं करतो. हो, हो, हो. ते जे व्हेज लोक असतात ते खूप आवडीने खातात. म्हणजे ज्यांना काही माशाचं हेच नसतं ते, आणि खूप छान लागतात. बर. म्हणजे अगदी स्नॅक्स म्हणून पण मुलांना जर वरती असं वेपर्स किंवा काही काढून आपण हे चाट मसाला वगैरे असे घालून दिले तर खाऊ शकतात. उकडलेली वाफवलेली ही कंदमुळं. बरं, यामध्ये भाज्या कशा काय पोषकदृष्ट्या फायदेशीर आहेत मुलांसाठी? आपल्या रेग्युलर भाज्या पाले म्हणजे लाल माठ म्हणा, मुळा, गाजर, बीट, सगळ्याच भाज्या तशा बघितल्या तर आपल्याला पोषण मूल्यांनी भरलेल्याच असतात. पण आपण कसं ठराविक भाज्या खातो. हो. मेथीसारख्या किंवा कारल्यासारख्या भाज्या असली खात नाहीत मुलं म्हणा, किंवा आजकाल मोठी माणसं पण खात ते नाही. कडवटपणा जाणवतं. पण ते पाहिजे, हो. आरोग्यासाठी चांगलं आहे ना. पालकामध्ये जास्त कॅल्शियम म्हणा किंवा हे लाल माठामध्ये पण असतं. मुळ्यात बघितलं तर म्हणजे मुळा तो आपण सलॅडमध्ये घालून खाऊ शकतो. बीट गाजर प्रमाणे म्हणजे गाजराचा रस वगैरे आपण घेऊ शकतो आपल्या आहारात. परसबागेमुळे घरात ताज्या रसायनमुक्त भाज्या आणि कंदमुळं मिळणं आरोग्यासाठी कसं उपयुक्त ठरतात? म्हणजे आत्ताच तुम्ही तर सगळं सांगितलंच आहे. आता आपण स्वतः पेरून जे उगवतं ते आणून शिजवून खाण्यात एक वेगळा आनंदच असतो की ते आपण केलंय, आपली तिथे मेहनत आहे. आणि बाजारातून जे आपण आणतो भाजी, ती पहिली बाजारात येते कुठून दुरून, नंतर आपण आपल्या घरी आणतो, मग त्याच्यावर संस्कार करून आपण ती बनवतो. म्हणे पण बराच काळ गेलेला असतो. कधी कुजते, कधी सुकते, आणि त्याच्यातले जे काय पौष्टिक घटक आहेत ते कमी होतात. तर आपण अगदी समोर आपल्या दिसते, अंगणात आणली, स्वच्छ केली, धुतली केली, मग त्याच्यापैकी बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यातली पोषण मूल्य मिळतात, म्हणजे राहतात ते टिकून. त्यामुळे अगदी ताज्या भाज्या खाणं कधीही चांगलं आरोग्यासाठी आपल्या. तसंच कंदमुळांचं पण आहे. आपल्याला कधीही वाटलं आता कंदमुळं, आणि ती टिकणारी आहेत मोस्टली. कंदमुळं कसंही भरपूर दिवस टिकतात, त्याला काही होत नाही. म्हणजे आपण काढून ठेवली तरी 5-6 महिने छान राहतात. सुरण, कणग्या तर वर्षभर लोक टिकवून ठेवतात. त्या राहतात, त्याला काही खराब होत नाही कंदमुळं. म्हणजे ते काढताना फक्त आपण जेव्हा काढतो ती व्यवस्थित काढली पाहिजे. त्याच्या त्या कंदाला मार लागला नाही पाहिजे, की म्हणजे मग तिथे ते खराब होतं, कुजतं. ते व्यवस्थित राहतात कंदमुळं काढून ठेवली की आपण ती वर्षभर साठवून खाऊ शकतो. पण पालेभाज्या कशा आपल्याला लगेच त्याचं आणल्या करावं लागतं, खावं लागतं. आता बागेत म्हणलं तर आपल्याला अगदीच कोथिंबीर बघा, आपण ताजी अगदी आणली तर वास किती छान असतो. पण तेच आपण जेव्हा बाजारातून आणतो त्याच्यात बराच वेळ गेलेला असतो, तर तो वास गायब झालेला असतो. कुठे आपल्याला त्याचं काहीच नसतं, अगदी कोरडं सगळं मिळतं. हा एक फायदा आहे. आणि हवी ती पोषण मूल्य पण आहेतच, आणि आपण जे करणार ते रसायन मुक्त आहे. त्याच्यात कुठेही केमिकल नाही आहे, आणि बाहेरून जे आपण आणतो ते केमिकल युक्तच असतं आजकाल. कुठेही असं फ्री केमिकल नाही आहे. अगदी केळ्यापासून फणसापर्यंत म्हटलं तर ते काहीतरी प्रोसेस करून पिकवलेलं असतं. म्हणजे आता तुम्ही म्हणालात ना, भाज्या आणि कंदमुळं ताज्या आपण परसबागेतल्याच, म्हणजे ते आपल्याला खूप फायदेशीर आहेतच. मग त्या भाज्या आणि कंदमुळं ताज्या कशा ठेवाव्यात? म्हणजे काढण्याची योग्य वेळ असते का? हो, आता बघा, भाजी आपण पेरली, बियाणं घातलं की एक 10-12 दिवसात ती येते, काढण्यालायक होते. मग समजा आपण तेव्हापासून जेवढी आपल्याला लागते तेवढं जर आपण ते काढत गेलो, म्हणजे आपल्याला समजा 1 जुडी पाहिजे, तर आज आम्ही 1 जुडी काढली, तर असं आपण महिनाभर ती चालवू शकतो. म्हणजे आपण आपल्या आवश्यकतेनुसार काढून खाऊ शकतो. मग नंतर हळूहळू ती जून व्हायला लागते, त्याला फुलं येतात, बिया येतात, मग आपण ते वापरू नाही शकत आपल्या खाण्यासाठी. तसंच कंदमुळांचं पण आहे. आता रताळी वगैरे जर आपण काढली, फ्रेश आणून खाल्ली, तर त्याची चव एक वेगळी असते, आणि ती थोडी सुकली की त्याची चव बदलते, परत ते वेगळं लागतं. म्हणजे जेवढं आपल्याला फ्रेश मिळेल ना तेवढं आरोग्यासाठी चांगलं आपल्या. म्हणजे परसबागेचा खूप फायदा होतो.
बरं, परसबागेत विविधता ठेवण्यासाठी हंगामानुसार पिकांची लागवड कशी असावी? पावसाबरोबर आपण कंदमुळं घेतो. हं, हळद, कणगीसारखी जी कंदमुळं आहेत त्याची आपण लागवड करतो. बरं. ती 5-6 महिन्यात तयार होतात. ती काढतो तोपर्यंत थोडा पाऊस पण कमी झालेला असतो, थंडी असते, त्यावेळी आपण पालेभाज्या पेरू शकतो बागेत आपल्या, म्हणजे पालेभाज्याचं उत्पादन घेऊ शकतो. बरं. पालेभाज्यांबरोबरच आपण गाजर, बीट सारख्या किंवा गवार, भेंडी अशा भाज्या घेऊ शकतो. मध्ये मध्ये आपण फुलझाडं म्हणजे झेंडूसारखी फुलझाडं लावू शकतो बागेत. वेलवर्गीय भाज्या घेऊ शकतो, घेवड्यासारख्या, कारली, शिराळी अशा. हंगामाप्रमाणे परसबागेत उत्पादन करू शकतो भाज्यांचं. बरं, परसबागेत पिकांमध्ये परागीकरणाची भूमिका काय आणि मधमाशा आणि कीटकांचे योगदान किती महत्वाचं असतं? मग आपली जर बागेत व्हरायटी असली हं, किंवा फुलझाडं किंवा त्याच्याबरोबरच पालेभाज्या, त्याचा गंध आणि फुलझाडांना फुलपाखरं किंवा कीटक आकर्षिले जातात त्याच्याकडे, हो. मधमाशा, आणि त्याच्यातूनच आपल्याला परागीकरण आपल्यातच होऊ शकतं. आणि त्याचा एक निसर्गाशी पण म्हणजे नैसर्गिक व्यवस्था ज्या आहेत, चक्रीयता, बहुविविधता आणि परस्पर अवलंबत्व, म्हणजे एकमेकांना जे पूरक पाहिजे ते त्याच्यातून आपल्याला मिळू शकतं. आता बघा, बागेत आपल्या फुलपाखरं भरपूर आली हो. तर त्याचाही आनंद आपल्याला मिळतो. हा. फुलं लावली तर त्याचा वासाने पण मानसिक ताण आपला बराच दूर होतो. नक्की. बरं, परसबागेतील कंदमुळं आणि भाज्या यांचं ऊन आणि पावसापासून कसं संरक्षण करतात? आता कंदमुळांना ऊन लागतं भरपूर प्रमाणात, पण ते कसं त्याच्या मुळाला त्या वेलीतून मिळतं. म्हणजे सर्रास आपण बघितलं तर झाडं उन्हाकडेच वळतात. कंदमुळांच्या वेली कशा कुठल्याही झाडाच्या आधाराने किंवा काठीच्या आधाराने वर जातात. मग त्यांना उन्हापासून काही त्रास होत नाही, पण मुळाला त्रास होतो. मग त्याच्यासाठी आपण आपल्या जमिनीवर आच्छादन करायचं की जेणेकरून त्या मुळाला त्रास होणार नाही किंवा त्याच्या कंदाला कुठली कीड किंवा काय असं लागणार नाही. मग त्याच्यासाठी जमीन झाकली गेली पाहिजे. मग ते पालापाचोळा म्हणा किंवा गवत याच्यापासून आपण ती जमीन झाकायची. जमिनीची जी झीज होते, माती वाहून जाते मुळावरची, ते पण थांबतं. बरं, परसबाग आणि मानसिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. तर बागकाम केल्याने शारीरिक फायद्यांबरोबरच मानसिक आरोग्यासाठीही अनेक लाभ होतात, जे विविध अभ्यासातून समोर आले आहेत. याबाबत काय सांगाल? मानसिक ताण म्हणजे आपण बघा, आता स्वतः जेव्हा आपण परसबागेत काम करतो, हो, तिथे ते परसबागेसाठी लागणारं त्याचं नियोजन, पाण्याचं नियोजन म्हणा, बिया, माती, जे आपण सगळं करतो तयार, त्याच्यात आपण ते मन आपलं तिथे गुंततं, एकाग्रता वाढते. पण जो आपल्या मनावर काय ताण आहे तो तेवढ्यापुरता आपण विसरतो आणि आपण त्याच्यात रममाण होतो ते भाजीपाला करण्यात. बागेत थोडं काम केल्यामुळे आपल्या स्नायूंची हालचाल होते. हो. दुसरा व्यायाम म्हणजे एक प्रकारचा तो व्यायामच आहे. दुसरं आपल्यासाठी डी व्हिटॅमिनची गरज असते. सूर्यप्रकाशामुळे डायरेक्ट आपल्याला ते नैसर्गिकरित्या मिळून जातं. त्याच्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. हे म्हणजे परसबाग हे एक थेरपीच आहे तसं म्हटलं तर. हो, नक्की. आपण जे पिकवतो त्याच्यातून आपल्याला जो आनंद मिळतो तो वेगळाच. ते समाधान मिळतं ते वेगळंच. आणि आपण पिकून स्वतः आपण खातोय किंवा आपण आपल्या माणसांना खाऊ घालतोय. हो, ते आहेच. शेजाऱ्यांना म्हणा असं देतोय. मग त्याच्यातनं आपल्या म्हणजे त्या देवाणघेवाणीमुळे शेजाऱ्यांशी आपले संबंध सुधारतात. किंवा आपण आपल्यासारखेच कोणी परसबाग वगैरे करत असतील, मग आपण त्यांच्याकडे म्हणजे काय होतंय, कसं होतंय याच्याशी जोडले जातो. म्हणजे आपल्याकडे जे पिकतं ते आपण दुसऱ्यांना किंवा दुसऱ्या त्यांच्याकडचं आपण घेतो. म्हणजे देवाणघेवाण विचारांची होते, वस्तूंची होते. बरं, जाता जाता आताच्या पिढीला आणि श्रोत्यांना काय सांगू शकाल? आताच्या पिढीला म्हणजे बघा, परसबाग हा काही नवीन विषय नाहीये. आजच्या काळात बघितलं तर आपल्याला शुद्ध अन्न, शुद्ध पाणी, शुद्ध हवा ही काळाची गरज आहे. म्हणजे आज पण आहे, पुढे पण ती राहणारच आहे कायमस्वरूपी. 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना पुस्तकात हे ज्ञान असतं, पण ते फक्त वाचनापुरतं असतं आणि पुस्तकी ज्ञान असतं. मग त्या मुलांना जर परसबागेची ओळख करून द्यायची असेल तर आपण एक शाळेत पण असा उपक्रम राबवू शकतो की मुलांना ते प्रात्यक्षिक करता येईल, की त्या मुलांचं मातीशी नाळ जुळली जाईल,
त्यांना तो आनंद मिळेल की आपण काहीतरी केलंय. आणि त्याच्यातूनच मुलं पुढे आवड निर्माण होण्यासाठी असा परसबागेचे छोटे छोटे आणि मुलांना त्यात इन्व्हॉल्व केलं. बी घालण्यापासून माती तयार करण्यापासून प्रत्येक गोष्टीत. तसंच आता सगळीकडे परसबागेचा किंवा नैसर्गिक हे उपक्रम राबवतात. मुलांना भेट दिली त्या परसबागेला म्हणा, कुठे आपल्याला जिथे माहिती आहे तिथे मुलांना घेऊन गेलो, तिथे त्यांना त्याची ओळख करून दिली. एक आवडीने तिथे प्रात्यक्षिक जर मुलांना दिलं तर त्याची आवड जास्त निर्माण होईल आणि त्याच्यातून त्यांना आपलं हे शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न ह्याचं महत्त्व कळेल की त्याची आपल्याला गरज आहे आजच्या काळात. कारण आज बघितलं तर सगळीकडे विषमुक्त असं काहीही मिळत नाही. जे रासायनिक खतं आणि पूर्णच आपण तेच खातोय सध्या, पण त्याचे आपल्या शरीरावर जे हळूहळू जे काही परिणाम होतात ते आपल्याला कळत नाही. परसबाग किंवा ताजी भाजी म्हणजे काय, परसातनं काढून आणायचं आणि गाजर खायचं, ह्याचा जो आनंद आहे तो त्या मुलांना, शहरी मुलांना मिळत नाही ना. तो जर दिला तर त्याच्यातनं त्यांना आवड होईल ना निर्माण. बरं, अजून उत्पन्नाच्या दृष्टीने तुम्ही काय सांगू शकाल? उत्पन्नाच्या दृष्टीने म्हणजे आजकाल बघितलं ना मार्केटमध्ये तर कंदमुळांना खूप मागणी आहे. आणि तसं त्यांना शेतकऱ्याला एक जोडधंदा म्हणून पण शेतकरी कंदमुळं आपल्या परिसरात, आपल्या परसबागेत पण किंवा जागा असेल तर मोठ्या प्रमाणात करू शकतात. कारण सगळीकडे आता कंदमुळं चांगला दर वगैरे चांगला मिळतो आणि लोक आवडीने घेतात, खातात. सुरू झालंय हे. पालेभाज्या पण आता अतिरिक्त आपल्या परसबागेत समजा थोड्या झाल्या तर आपण मार्केटमध्ये वगैरे सोय असेल तर विकू शकतो किंवा आपल्याच आजूबाजूच्या लोकांना देऊ शकतो. की किती आपण पिकवतो त्याच्यावर आहे. म्हणजे आता म्हटलं तर आपण आपल्यापुरतंच केलं तर ठीक आहे, आपण आपल्यापुरतंच कंझ्युम करायचं, आपल्याला वर्षभर जे लागतं ते बाहेरून आणायचं नाही, आपण आपलं तयार करायचं. हाही एक हे आहे, कन्सेप्ट आहे आणि विक्रीचा पण आहे. आर्थिकदृष्ट्या काही शेतकरी पण तयार करून आपल्याला ठेवून बाकीची विकू शकतात. मोठे शेतकरी तर विक्री वगैरे करतातच, पण जे स्वतःचं शेत सांभाळून घरगुती वापरासाठी करतात, पण जे अतिरिक्त होईल ते आपण विकू शकतो. तर श्रोते हो, परसबाग ही फक्त झाडांची नाही तर संस्कृतीची, आरोग्याची आणि आत्मिक समाधानाची बाग आहे. कंदमुळं आणि भाज्या आपल्या घरात उगवली की त्या आपल्या थाळीला पोषण देतातच, पण प्रत्येक रोपाबरोबर निसर्गाशी असलेलं आपलं नातंही अधिक दृढ होतं. आजच्या पिढीला आरोग्य आणि पर्यावरणाची जाणीव करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना परसबागेविषयी छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.